हॅलो, हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. ऑफिसमधून आल्यानंतर मी आज म्हणजे आली होती, शायद 8 वाजता आली होती ऑफिसमधून. आज पिऊने सांगितलं होतं की मम्मी आपण खिचडी खाऊया. मग खिचडीचाच प्लॅन होता, वेगळं असं काही नव्हतं. आज मला फक्त खिचडी बनवायची होती. पिऊ म्हणाली मम्मी आपण आज खिचडी बनवून खाऊया. मग त्याच्यामुळे खिचडीची तयारीला लागली होती. साधीच खिचडी होती, तिला साधीच आवडते, फक्त डाळ वगैरे टाकून. बाकी असं तिला मटार बटाटा वगैरे टाकलेली वगैरे आवडत नाही. आणि जरी पुलाव जरी बनवला ना तरी पण ती सगळ्या भाज्या काढून मग ती खाते सहसा. तिला असं म्हणजे जास्त म्हणजे मसालेदार खिचडी आवडत नाही, तिला साधीच अशी डाळ टाकलेली खिचडी आवडते. त्याच्यामुळे खिचडीचा प्लॅन होता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी संध्याकाळी कशी कामं आवरते फटाफट म्हणजे काही 1-1.5 तास तर लागतोच म्हणा. 8 वाजता आल्यानंतर मी कधी 8ला येते, कधी 7:30 असं म्हणजे माझं ऑफिसचं काम संपल्यानंतरचं आहे. आली म्हटलं आधी खिचडीची तयारी करून घेते, मग नंतर म्हटलं बाकीचे साईड बाय साईड मला म्हणजे कपडे वगैरे घडी करायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं आधी खिचडी वगैरे फोडणीला टाकून घेते, मग खिचडी होईपर्यंत म्हटलं बाकीची सगळी कामं आवरते. त्याच्यामुळे खिचडीसाठी कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर असं सगळं रेडी करत होती. रेडी करत असताना आज पिऊची पप्पा म्हणजे मी असं म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणजे हे स्टँड वगैरे लावत होते. तर पिऊचे पप्पा म्हणजे काहीतरी म्हणजे माझ्याबद्दल बोलत होते, कारण तेही घरी होते, आले होते ऑफिसवरून, तेही आले होते. त्याच्यामुळे काहीतरी कौतुक करत होते. पण ते कौतुक मी तुम्हाला नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये सांगते, आता लगेच काही सांगणार नाही. नक्की ते माझे कौतुक करत होते की मला टॉन मारत होते मला काही कळलं नाही, पण माझ्यासाठी ते कौतुकच होता त्या गोष्टीचा. त्या बाबतीत तर बघू आता ते नक्की कौतुक होतं की ते मला मुद्दाम टॉन मारत होते माहिती नाही. आल्याबरोबर तर मी आधी थोडीशी फ्रेश झाली, ड्रेस वगैरे काही चेंज नव्हता केला. म्हटलं आधी खिचडी रेडी करून घेते मग हे करते. आधी आली, बॅग वगैरे ठेवली आणि मला ॲक्च्युली ज्वारीचं दळण नव्हतं. मग मला दळण घ्यायला म्हणजे दळण करायला जायचं होतं. मग ज्वारी घेतली, काल मी नेसून ठेवली होती ज्वारी, नीटनेटकी करून ठेवली होती, पण दळायला ठेवली नव्हती कारण त्याचा टायमिंग संपला होता ज्वारी दळायचा. मग म्हटलं आधी दळून आणते. मग आली आणि त्याच्यानंतर मी दळून आणली ज्वारी दळून आणल्यानंतर मग मी खिचडीच्या तयारीला लागली. समथिंग मला 8:30-9 तर वाजलेच असतील, मला काही एवढं लक्षात नाही, पण 9 तर वाजलेच होते. खिचडीची तयारी करत होती. सॉरी काहीतरी म्हणजे माझी जीभच जास्त लिपसिंग म्हणजे हे होतंय मला, काय माहिती नाही का. खिचडीची तयारी करत होती. साईड बाय साईड खिचडी तयारी करत असताना बाकी सगळी कामं आवरून घेते, कारण की मला नुसतं म्हणजे एकच काम नसतं. कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात दिवसभर. म्हणजे पिऊ तशी आवरते, पण जास्त काही करत नाही ती, पण आवरून तर ठेवतेच म्हणायचं. तरी पण ती ठेवण्यामध्ये आणि माझ्या ठेवण्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे आल्यानंतर तो साईड बाय साईड मी पसारा आवरतच असते. आणि मग दुसऱ्या दिवसाची बॅग रेडी करायचं, ती म्हणजे तिला सगळं सांगते मी काही स्वतः करत नाही, ती करतेच रेडी म्हणा. तिला सगळं सांगून म्हणजे बॅग भर, उद्या जायचं आहे, युनिफॉर्म वगैरे व्यवस्थित काढ, तिची ID वगैरे ते सगळं म्हणजे आदल्या दिवशी सगळं म्हणजे वर काढून ठेवते ती बॅगेजवळच, म्हणजे असं. आणि खिचडी करताना माहिती नाही स्टँड म्हणजे व्यवस्थित लागतच नव्हता, माहिती नाही का. ॲक्च्युली मला मी जो स्टँड घेतला आहे तो मला व्यवस्थित लागलाच नाही म्हणा, म्हणजे व्यवस्थित भेटला नाही. ते मला कळलं नाही की काय माहिती नाही, बट ते व्यवस्थित भेटलाच नाही मला. म्हणजे माझे पैसे तर मला फुकटच गेले. जाऊ दे, पण जोपर्यंत होतं यूज तोपर्यंत, कारण नंतर बघू कधीतरी घेईन मी नंतर नवीन एक. आता मी काही इन्व्हेस्ट करणार नाही पैसे त्याच्यामागे, जसा चालतोय तसा चालवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत नंतर कधी गेली मार्केटला मग मी घेईन पैसे असल्यावर. आता सध्या तर नाही घेणार. आता तर मी सुरुवात केलेली आहे यूट्यूब चॅनलला, त्याच्यामुळे आता काय मी जास्त म्हणजे पैसे खर्च करणार नाही ह्याच्यामागे. असं
बरोबर ना पिऊला ना अंडी बॉईल केलेली आवडतात, त्याच्यामुळे मग एका साईडला अंडी बॉईल करायला आधी ठेवली होती, नंतर मग खिचडीची तयारी करत होती. मग एका साईडला अंडी बॉईल करायला ठेवली आणि खिचडी करत होती. तोपर्यंत कपड्यांचे घडे वगैरे झाडून झाल्या होत्या, बाकी झाडू वगैरे मारून घेतला होता. मग छोटे मोठे जी पण कामं असतात ती करून घेतलेली होती. सकाळी आता मला उद्या म्हणजे मॉर्निंगला अख्खा मसूर करायचा, म्हणून काय मला त्याची काही जास्त तयारी नव्हती करायची. म्हणजे असं काही भाजी चिरायची वगैरे असं कापून वगैरे काही ठेवायचं नव्हतं, त्याच्यामुळे मला अख्खा मसूर करायचं होतं. म्हटलं अख्खा मसूर पिऊ म्हणाली की अख्खा मसूर कर. ॲक्च्युली काय मला ना पिऊला विचारूनच करावं लागतं, खाताना मग ती खाते, नाही तर मला ती खातच नाही. त्याच्यामुळे ना पिऊला विचारूनच मग कुठली भाजी टिफिनसाठी असं मला तिला करावं लागतं. आणि म्हणजे कसं ना सगळ्यांना एकच भाजी करून ठेवते, नाही तर मग परत तिला वेगळं आम्हाला वेगळं म्हटल्यावर मला काही तेवढा वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे एकच भाजी तर तिलाच विचारून करते. कधीतरी आम्ही म्हणजे माझ्या मनाने मी सुद्धा करते, पण 70 to 80% तिलाच विचारून करते की उद्या म्हणजे टिफिनला काय घेऊन जाणार आहेस, आता काय खाणार आहेस, काय खाशील, असं म्हणजे विचारूनच करते. मगच ती म्हणजे नाही प्रॉपर जेवते आणि मग मला पण बरं वाटतं, कारण की ती दुपारी असं तर कमीच म्हणजे मी काही नसते घरी, जेवढं म्हणजे तिला टिफिनमध्ये ठेवते ना मी दुपारी टिफिन भरून तेवढं ती खाते. त्याच्यामुळे मग असं वाटतं की जाऊ दे की तिच्या मनानुसार होऊ दे रुटीन. त्याच्यामुळे मग तिला विचारूनच होते सगळ्या गोष्टी करते, जेवणाच्या तरी गोष्टी तिलाच विचारून करते की तू काय खाणार आहे. असं जबरदस्ती करून दिलं तर खाते, पण मी असं विचार करते जाऊ दे काय जबरदस्ती करायचं ना तिच्यावर तरी. म्हणून नॉर्मली आपली अशी खिचडी आहे, कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता वगैरे आणि मसुरीची डाळ टाकली होती थोडीशी, जास्त काही नाही थोडीशी, आणि अद्रक लसणाची पेस्ट असं करून केली होती, जास्त काही नव्हतं. अशी खिचडी पण छान लागते, पण तुम्ही एकदा करून बघा नॉर्मली माझ्या स्टाईलने. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर रेसिपी कळली असेल तर नक्कीच माझ्या स्टाईलने करून बघा, छान लागते, एवढी काय वाईट लागत नाही, छान लागते मस्त, म्हणजे ठीक ओके लागते. मला तर अशीच खिचडी आवडते, त्याच्यामुळे मी अशीच करते. मग म्हणजे कुठलीही डाळ टाकून करायची, म्हणजे ॲटलिस्ट मुगाची किंवा मसुरीची, मग ती छान लागते. तूर डाळ नाही टाकायची, मला तूर डाळ टाकलेली आवडत नाही, पण अशी नॉर्मली ही मसूर डाळ किंवा मूग डाळ टाकलेली खिचडी ना फार छान लागते. खरी खिचडीला फोडणी दिली, त्याच्यानंतर मग सगळी भांडी एकत्र करून ठेवली, कारण की दुपारची ती जेवलेली आणि सकाळची भाजीची वगैरे भांडी थोडीशी राहिली होती, ती अर्धी घासली होती मी, फक्त भाजी होती म्हणून मी ठेवली होती. मग पिऊचे पप्पा आल्यानंतर ते जेवल्यानंतर ते क्लिअर झाली ते भांडी, मग ती मला येऊन परत घासावी लागणार. त्याच्यामुळे विचार केला की आता ना एकदमच भांडी घासते जेवल्यानंतरच. त्याच्यामुळे मग सगळी भांडी एकत्र अशी गोळा करून ठेवली, टिफिन वगैरे, कारण टिफिन रात्रीच घासून ठेवलं ना की म्हणजे मला ना सकाळी बरं पडतं. असं रात्री सगळं म्हणजे क्लीन नीटकं करून ठेवलं ना टेन्शन नाही. मग सकाळी काय करते की जास्तच मला जर किचन वाटलं पुसून घ्यावं तर मग असं जरा स्प्रे मारून पुसून घेताना तर वरवर असा हात फिरवून मग मी कामाला लागते. आणि सकाळीच आमच्याकडे पाणी पण येतं, त्याच्यामुळे काही तेवढा वेळ नसतो माझ्याकडे, तरी पण वरवर किचन पुसून घेऊन मग कामाला लागते. मग त्याच्यामुळे भांडी सगळी गोळा केली, एकत्र करून ठेवली, आणि मग नंतर मग आम्ही आज पिऊचे पप्पा जेवायला नव्हते, आम्ही दोघीच होतो, मग आमच्या दोघींपुरतच खिचडी केली होती. ॲक्च्युली ते खूप उशिरा जेवले होते, त्याच्यामुळे त्यांना भूक नव्हती, मग आम्ही दोघीच होतो जेवायला, त्याच्यामुळेच खिचडीच केली होती. आणि मग ते खिचडी वगैरे जेवून मग नंतर मग बाकीची सगळी कामं आवरायला घेतली. असं मग प्लेटमध्ये आम्ही वाढून घेतलं. ती काहीतरी मला कमेंट करत होती, पण मला काही तिचं कळलंच नाही, कशी बघते बघा ना ती की मम्माने व्हिडिओ चालू केला की नाही. त्याच्यानंतर बघा एवढी सगळी भांडी घासून काढली जेवण झाल्यानंतर, म्हणजे अर्धा तास तर मला लागतोच जेवल्यानंतर. मग सगळं हे भांडी घासून काढली, भांडी घासल्यानंतर सगळी भांडी परत मग रॅकमध्ये लावून घेतली. आता परत अशी ठेवली तरी पण मला तर सकाळी कंटाळाच येतो मला, असं वाटतं की जाऊ दे आता होतंय तर आता सगळं करून घ्यावं. त्याच्यामुळे मग लगेच आता सगळी भांडी लावून घेतली. त्याच्यानंतर मग किचन थोडंसं साफ करून घेतलं. एवढं काही घाण नव्हतं किचन, तरी पण म्हणजे क्लीन करून घेतलेलं बरं राहतं.
त्याच्यामुळे मग किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. जास्त जेवण भाकरी व भाजी बनवायची असली ना जरा किचन जास्तच घाण होतं म्हणा. पण आज फक्त खिचडीच होती त्याच्यामुळे पण काय एवढं किचन घाण झालं नव्हतं. मग थोडंफार स्प्रे केलं आणि मग नंतर मग पुसून घेतलं. पुसून घेतले पूर्ण किचन. आणि किचन वगैरे आवरल्यानंतर मग मला लादी पुसायची होती. लादी किचन पुसून घेतल्यानंतर मग लादी पुसायला घेतली. वरवर अशी सकाळी मी तर लादी पुसते, पण आता संध्याकाळी ना अशी वरवर अशी लादी पुसून घेतली. जास्त काही नाही, थोडासा एकच ओला कपडा घेऊन असंच पुसून घेतले, जास्त काही नाही. तर माझा व्हिडिओ इथेच संपवते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.